बिनविरोध निवडलेल्या जागांवरची निवडणूक रद्द करा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे। महत्त्वाचं म्हणजे बिनविरोध झालेल्या जागांवर पुन्हा निवडणूक घ्या असं देखील उद्धव ठाकरे म्हणतात। निवडणूक आयोगात दम असेल तर बिनविरोध निवडी रद्द करा अशी मागणी देखील ठाकरे यांनी केली आहे। चोरी पकडल्यानंतर त्यांनी आता उमेदवारांची पळवापळवी सुरू केली। साम दाम दंड भेद म्हणजे एवढे निगरगट्टा आणि कोडगे राज्यकर्ते यापूर्वी महाराष्ट्राला तरी लाभलेले नव्हते। कल्याण डोंबिवली असो, ठाणे असो, बिनविरोध निवडणूक करून घेण्याची ही जी काय प्रक्रिया ते राबवत आहेत, हा लोकशाहीचा आणि जनतेचा अपमान आहे। एकूण काय की निवडणुकीमध्ये दमदाटी करून जिथे जिथे बिनविरोध निवडणुका झाल्यात, हे मला असं वाटतं निवडणूक आयोगाचं थोडंसं नाटक आहे की त्यांचा निकाल त्यांनी राखून ठेवलेला आहे। शेवटी ते त्यांच्याच वळचणीला जाणार आणि ते जाहीर करणार। आणि जिथे जिथे बिनविरोध निवडणुका ह्या करून घेतल्या गेलेल्या आहेत तिकडे निवडणूक प्रक्रिया ही नव्याने राबवली गेली पाहिजे। राहुल नार्वेकरांचं वर्तन चुकीचं असून विधानसभा अध्यक्षांवर कारवाई झाली पाहिजे, उद्धव ठाकरेंनी ही मागणी केली आहे। राहुल नार्वेकरांना अध्यक्षपदावरून निलंबित केलं पाहिजे, राहुल नार्वेकरांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे असं देखील ते म्हणतात। अध्यक्ष हे कोणत्याही पक्षाच्या प्रचाराला जाऊ शकत नाहीत किंवा त्यांनी जाता कामा नये असा एक अलिखित किंवा लिखित दंडक आहे। त्याला छेद देणारं उद्दाम वर्तन त्यांनी परवा केलेलं आहे आणि म्हणून त्यांना तत्काळ निलंबित केलं पाहिजे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। कारण असेच जर का सगळे वागायला लागले, अगदी मंत्र्यांना सुद्धा त्यांचा लवाजमा घेऊन निवडणूक प्रचारात फिरता येत नाही। हे ऑन द स्पॉट म्हणजे हे काय, तो जो काय नायक पिक्चर मधला अनिल कपूर स्वतःला समजतात। परत एकदा सांगतो, राहुल नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्षपदावरून निलंबित केलं गेलं पाहिजे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जिथे जिथे बिनविरोध निवडणुका ह्या करून घेतल्या गेलेल्या आहेत तिकडे निवडणूक प्रक्रिया ही नव्याने राबवली गेली पाहिजे। वरळीत काल कावळे जमले होते। भाजप आणि शिंदेंच्या सभेवर उद्धव ठाकरेंनी ही टीका केली। महाराष्ट्राचं राजकारण फार वेगळं सुरू आहे असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले। काल एक त्यांचा कुठला वरळीला डोम, तिथे सगळे डोमकावळे जमले होते आणि तिथे मी डोमकावळे एवढ्यासाठी म्हणालो, जे मराठी होणार हिंदू होणार म्हणतायत ते शिवसेनेतलेच बरेचसे गद्दार तिकडे गेले होते। ते कोण आहेत धर्माने? ज्यांना शिवसेनेने मोठं केलं ते धर्माने कोण आहेत? मुंबईचा महापौर हा मराठीच होणार, आतापर्यंत हा मराठीच शिवसेनेने महापौर केलेला आहे। पण भारतीय जनता पक्ष आमच्या सोबत असताना त्यांनी उपमहापौर काय केले होते हा त्यांनी स्वतःला प्रश्न विचारावा। पुण्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे। अजित पवार भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचारावर बोलतायत, भाजपवर बोलू नये। अजित पवार सत्तेत आहेत असं वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केलंय। आरोप करून सत्तेत हा फार मोठा चमत्कार आहे असं देखील राऊत म्हणाले। 70,000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करणाऱ्यांसोबत मी सत्तेत असल्याचं अजित पवार स्वतः सांगतायत अशी टीका देखील राऊतांनी केली आहे। भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेत असलेले अजित पवार हे भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचारावर बोलतायत आणि तरीही सत्तेत आहे, बरोबर आहे। हा एक महाराष्ट्राच्या राजकारणातला फार मोठा चमत्कार आहे। तरी ते सत्तेत आहेत आणि ते सांगतायत माझ्यावर 70,000 कोटी घोटाळ्याचा आरोप करणाऱ्यांबरोबर मी सत्तेत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।